नमस्कार, कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज बनवला आहे श्रीखंड. तर हे श्रीखंड अगदी बाहेर जसं भेटतं तसंच होतं. श्रीखंड बनवण्यासाठी दही कसं लावावे आणि त्यापासून चक्का कसा बनवा हे सगळं या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर दही लावण्यासाठी आपण घेतलं आहे म्हशीचं 1 लिटर दूध. तर आपल्याला दहीसाठी हे म्हशीचंच घ्यायचं आहे, गाईचं घ्यायचं नाही, कारण गाईचं दूध जे आहे ते पातळ असतं फार आणि त्यामुळे मग दही जे आहे ते आपलं घट्ट होणार नाही. म्हणून आता हे आपण हे जे दूध घेतलेलं आहे ते आता पातेल्यात काढून घेऊया. तर आता हे दूध आपण जे आहे ते पातेल्यात काढलेलं आहे. तर गॅसचे एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे दूध जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे. तर दूध जे आहे ते आपण आता गॅसवरती ठेवलेलं आहे. तर आपण पूर्ण ह्याला गरम करून घ्यायचे स्लो फ्लेमवर. तर आपण एक रिकामं भांडं घेतलेलं आहे आणि आता हे दही घेतलेलं आहे. थोडंसं आंबट घ्यायचं आपल्याला दही. तर हे जे दही आहे ते मी असं आता सगळीकडे असं पसरवून घेते. या भांड्याला जे आहे ते दही जे आहे ते असं सगळं लावून घ्यायचंय, म्हणजे आपले जे दही आहे ते छान असं घट्ट तयार होईल. तर हे आपण दूध जे घेतलं होतं गरम केलेलं आहे तर साधारण बोट घालून पाहायचं. तर आता हे आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे. कोमट करून घ्यायचं, फार गरम असताना नाही लावायचं विरजणला. थोडं कोमट झालं पाहिजे, आपलं बोट बुडालं पाहिजे सहज. तर आता हे जास्त गरम नाही ठेवायचे. तर आता ह्याच्यात आपण हे गरम केलेलं दूध ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. आणि जे राहिलेलं दही आहे ते पण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे चमच्याच्या साह्याने असं मिक्स करूया. हलवून घ्यायचं व्यवस्थित. झाकण ठेवूया. तर मी ही ओढणी जी आहे ती 4 पदरी ओढणी घेतली आहे. ह्याच्यावर असं फोल्ड करून हे पातेला असा घट्ट बांधून घ्यायचं हे असं. यामुळे काय होईल, आपले जे दही जे आहे ते लवकर तयार होईल. आणि हे उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, थंड ठिकाणी ठेवायचं नाही. सध्या उन्हाळा असल्यामुळे आपलं दही जे आहे ते लवकर तयार होतं. तर मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे. तर आपण ह्याला उद्या सकाळी पाहूया. तर आता आपण बघूया दही कसं झालेलं आहे. तर मी हे दही जे आहे ते 24 तास ठेवलेलं आहे. तर आता पाहूया कसं झालंय. हे पहा किती घट्ट झालेलं आहे हे दही. हे पहा. तर आता आपण ह्याला एका कपड्यामध्ये गाळून घेऊया. तर मी एक चाळणी घेतलेली आहे आणि आपल्याला एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, पातळ सुती. तर आपण ह्याचा आता ह्या दह्याचा आपण चक्का बनवणार आहोत. तर हे जे दही जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर आपण हे जे दही आहे हे असं ह्याच्यामध्ये बांधून घ्यायचं आहे घट्ट. आणि हे जे पाणी जे गळतंय ते सगळं ह्याच्यामधलं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे दह्यामधलं. तर हे असं पिळून पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं शक्य तेवढं जोरात पिळायचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश हा राहिला नाही पाहिजे खूप. तर एवढं पाणी निघालं आपल्या दह्यामधलं. तर हे पाणी जे आहे ते फेकून नाही द्यायचं. तर हे तुम्ही झाडालाही घालू शकता. तर आता आपण दुसरी प्रोसेस पाहूया. तर आपण जे पाणी जे दह्यामधलं काढून घेतलं होतं ते आता आपण एक मोठी ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे ठेवलं आहे मी दही घट्ट बांधून. तर आता ह्याच्यावर आपण वजन ठेवायचं आहे. तर माझ्याकडे जे खलबत्ता आहे तो असा खलबत्ता ठेवून द्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते हळूहळू निचरेल. तर ह्याच्यामधलं पाणी जे आहे जेव्हा जसं जसं निघेल ते काढून घ्यायचं आहे आपल्याला बाजूला. तर तुमच्याकडं पाटावर वंटा असेल तर तेही ठेवू शकता. तर हे मी आता असंच ठेवून घेणार आहे. तर मी आता ह्याच्यामधलं सगळं पाणी जे आहे ते आता निथळून झालेलं आहे. तर आता मी ही पुरचुंडी काढते आता.
तर साधारण 1 तास लागतो हे सगळं पाणी निथळायला, कारण मी खलबत्ता ठेवला होता. खलबत्त्याच्या वजामुळे ह्याच्यातलं पाणी लवकर निचरलं जातं, फार वेळही नाही लागत. हे पहा किती छान असं हे चक्का तयार झालेला आहे आपला. तर सर्व जे चक्का जो आहे ह्याच्यातलं मी झटकून घेत आहे. तर आपण आता चक्का जो आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या पुरणाच्या चाळणीत मी घेतलेला आहे तो आता असं मॅश करते आणि ह्याच्यामध्ये आपण पुरणासारखं हे करून घेणार आहोत, म्हणजे छान असं एकजीव होईल हे आणि आपला चक्काही छान एकदम क्रीमी टेक्स्चरचा होईल. तर तुम्ही पाहू शकता हे आपला चक्का जो आहे तो एकदम छान मऊसूद ह्याचं मलाई झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊया. तर 1 वाटी मी 1 लिटर दूध घेतलं होतं, त्यापासून 1 वाटी चक्का आपला तयार झालेला आहे. तर मी पाऊण वाटी जी आहे ती साखर ह्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला कमी जर गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी टाकू शकता. तर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायची आहे साखर आणि ही मलाईचा चक्का. छान फेटून घ्यायचं आहे हे तुम्ही हाताने. तर हे असं फेटून घ्यायचं आहे, असं 5-6 वेळेस असं जोरजोरात असं फेटायचं आहे, म्हणजे हे छान ह्याचं क्रीम तयार होईल. हे पहा असं. तर आता आपलं श्रीखंड जे आहे सर्व आता मी फेटून घेतलेलं आहे. आता पाहू शकता तुम्ही असं छान हे झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण इलायची पावडर जी आहे ती टाकून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये केसर सुद्धा टाकू शकता. तर हे मिक्स करून घेऊया आपण. तर तयार झाला आहे आपलं श्रीखंड खाण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.